समजा आपण एक छोटासा स्मार्टफोन किंवा आयफोन घेतला. आता आपल्याला वाटतं की बस आपली इच्छा पूर्ण झाली, कारण आपल्याला जे पाहिजे होतं ते आपल्याला मिळालं. पण खेळ इथं थांबतो का? इथून खेळ सुरू होतो. म्हणजे नवा फोन आला की आपल्याला असं वाटतं की अरे त्याला जुना कव्हर मॅच होत नाही. मग नवीन ब्रँडेड कव्हर घ्यायला पाहिजे. मग त्यासाठी बॅक कव्हर घेतला जातो. त्यानंतर मग आता एवढा मोठा महागाचा फोन असेल तर त्याला सिक्युरिटी पाहिजे ना, म्हणजे त्याला तो सुरक्षित पाहिजे ना. मग त्याच्यासाठी टेम्पर्ड ग्लास लावला जातो. त्याच्यानंतर मग आता विचार केला जातो की अरे जुने इयरफोन जे आहेत ते त्याला शोभत नाहीत. मग त्याच्यासाठी नवीन वायरलेस बड्स येतात. आणि शेवटी वेळ बनवताना किंवा आपण कॉलेजमध्ये जातोय किंवा बाहेर जातोय आणि एवढा भारी मोबाईल घ्यायचा आणि कुठली तरी जुनीपणी कपडे घालायचे, ते बरोबर दिसत नाही. मग फोन चांगला आहे, मग आपण ब्रँडेड कपडे पण घेतले पाहिजेत आणि ब्रँडेड शूज पण घातले पाहिजेत. अशा पद्धतीनं सगळं केलं जातं. एक फोन येतो, पण त्याच्या पाठीमागं अनेक गोष्टी येत राहतात. कधी विचार केलाय का की आपल्याला आपण जो फोन घेतला त्या फोनची गरज होती का? म्हणजे जे काम आपल्याला करायचंय ते काम करण्यासाठी दुसऱ्या फोनवरून सुद्धा काम होऊ शकत होतं. पण तरी सुद्धा आपल्याला आयफोन पाहिजे, बाप फोन पाहिजे आणि आईबाप मातीत गेले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर जी खरेदी होते, म्हणजे फोन घेतला मग फोनच्या हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. त्याची खरंच गरज आहे का? गरज होती का? पण तरीही आपण त्या सगळ्या गोष्टी घेतो आणि आपल्याच खिशावरती आपण नकळत दरोडा घालतो किंवा घालायला परवानगी देतो. का? कारण आपल्याला काही क्षणासाठी, काही वेळासाठी आनंद मिळतो याच्यामुळे. आणि या दरोड्याचा विचार आपल्या डोक्यात येत सुद्धा नाही. पण ज्या वेळेस हप्त्यांचा त्रास भोगायला लागतो, त्यावेळेस मात्र ते कळायला लागतं, ते टोचायला लागतं. आणि लक्षात घ्या की हा आहे एक मानसशास्त्रीय भयंकर विळखा, ज्याच्या सापळ्याचं नाव आहे द डिडोरेट इफेक्ट. हा सापळा नेमका काम कसा करतो बघा. म्हणजे तुम्ही या सापळ्यात अडकलेले आहात, सगळेच अडकलेले. आता हा जो सापळा आहे तो सापळा आजचा नाहीये. तर 18व्या शतकामधील फ्रान्सचे एक प्रसिद्ध तत्वज्ञ होते, त्यांचं नाव आहे डेनिस दिदोरे. तर ते अत्यंत गरीब होते आणि अचानकपणे त्यांच्याकडे काही कारणाने पैसा आला. पैसा आल्यानंतर त्यांनी एक अत्यंत सुंदर आणि महागडा असा रेशमी गाऊन खरेदी केला. आता तो गाऊन घातला आणि ते जुन्या घरामध्ये बसले होते. त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की अरे जुन्या घरातील जुनी लाकडी खुर्ची वगैरे जी आहे ती या गाऊनला शोभत नाही. मग त्यांनी ती खुर्ची बदलली. खुर्ची बदलल्यानंतर मग त्यांनी आलिशान अशी खुर्ची आणली. त्यानंतर मग ते घराचे जुने पडदे वगैरे होते ते बदलले. त्याच्यानंतर मग मॅच होत नाही, मॅच होत नाही, टेबल बदललं, भिंतीवरचे चित्र बदलले, रंग वगैरे 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 सगळं सगळं त्या गाऊनच्या नादामध्ये त्यांनी घरातल्या सगळ्या वस्तू बदलल्या आणि अगोदर जसे होते तसेच ते कर्जबाजारी झाले. मग त्यांनी विचार करायला सुरुवात केली की अरे आपण कर्जबाजारी का झालो? तर त्याचं मूळ कारण त्यांना तिथं समजलं की ज्या गोष्टीची खरंच गरज नव्हती ती गोष्ट आपण घेतली आणि त्या गोष्टीला जोडून ज्या ज्या गोष्टी घेतल्या त्याच्यामुळे काही गरज नसताना विनाकारण त्या ठिकाणी पैसा आपला खर्च झाला. आणि आजच्या कॉर्पोरेट कंपन्या आणि ऑनलाईन शॉपिंगच्या ॲप जे आहेत ते याच पद्धतीनं तुमच्या आपल्या सगळ्यांच्या मानसिकतेचा फायदा घेतात. आपण साधा एक शर्ट घेतला तरी हे ॲप तुम्हाला दाखवतं पीपल अल्सो बोथ धिस फॉर्मल पॅन्ट विथ धिस शर्ट. आता तुमच्या मनात नकळत असमाधानाचा किडा सोडला जातो आणि तुम्ही खरेदी करत सुटता, खरेदी करता. अजून एक उदाहरण घ्या की आपण जिम जॉईन करतो. आता जिम जॉईन करायची म्हणजे फी भरली, जिम जॉईन केली असं नाही होत. मग त्यासाठी काय, मग आपल्याला ब्रँडेड शूज पाहिजेत, तसल्या वातावरणात पाहिजे. त्यानंतर मग ट्रॅक सूट पाहिजे, हे पाहिजे, प्रोटीन शेक पाहिजे, स्मार्ट वॉच पाहिजे. त्यानंतर आता मग 2 महिने जिमला जातो आणि त्याच्यानंतर ते सगळं कपाटात धुळकात पडतं. म्हणजे पैसे खिशात असले की आपण राजा होतो, पण वस्तू मॅच करण्याच्या नादामध्ये आपण आपल्या कष्टाचा पैसा असा फालतू गोष्टीवरती खर्च करतो आणि आयुष्यामध्ये आपण ती सगळ्यात मोठी चूक करतो. आणि त्यानंतर आपल्याला कळतही नाही की आपण स्वतःच स्वतःच्या खिशावरती दरोडा घालतोय. आता मला सांगा, महागडा फोन, ब्रँडेड शूज किंवा नवीन काही गोष्टी घ्यायच्यात, त्याने नशीब बदलणार आहे का? बिलकुल नाही. तर हाच पैसा जर आता समजा तरुण मुलं आहे, त्या तरुण मुलांनी बाकीच्या गोष्टीवरती खर्च करण्यापेक्षा स्वतःचं व्यक्तिमत्व सुधारलं किंवा आपला जो वक्तृत्वाचा क्लास आहे किंवा बाकी कम्युनिकेशन स्किल आहे ते सुधारण्यासाठी केलं किंवा अजून काही अशा गोष्टी की ज्या शिकण्यासाठी, ज्या आपल्या भविष्यासाठी, आयुष्यासाठी उपयोगाच्या आहेत, तर त्या जर त्यांनी शिकल्या, त्याच्यात जर खर्च केला, तर भविष्यामध्ये हजारो स्मार्टफोन, आयफोन, बापफोन सगळे फोन ते घेऊ शकतात. पण स्किलवर खर्च होत नाही, नको त्या गोष्टीवरती खर्च होतो आणि त्याच्यामुळे मग आपल्याला नंतर भविष्यामध्ये प्रॉब्लेम येतो. आता हा जो मानसशास्त्रीय सापळा आहे, त्या सापळ्यातनं स्वतःला आणि कुटुंबाला जर वाचवायचं असेल, तर अतिशय सोपा मार्ग आहे 30 दिवसांचा सुवर्ण नियम. म्हणजे आजपासून जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी मोठी, महागडी किंवा अचानक इच्छा झालेली गोष्ट खरेदी करायची असं वाटेल, त्यावेळेस फक्त एक वाक्य स्वतःला सांगायचं आणि तसं वागायचं, मी ही वस्तू घेणार आहे, पण आज नाही,
बरोबर 1 महिन्यानी ही वस्तू मी घेणार. 1 महिनाभर थांबायचं आणि 99.99% केसेसमध्ये असं होतं की 10 ते 15 दिवसामध्ये आपल्याला असं कळतं की अरे ही गोष्ट नसताना सुद्धा आपण जगू शकतो. ही गोष्ट नसताना सुद्धा आपलं आयुष्य आनंदी राहू शकतं आणि त्यानंतर ती वस्तू घेण्याचं थांबतं. पण खरोखरच ती वस्तू जर तुम्हाला गरजेची असेल तर मात्र ती खरेदी करा. पण जर समजा 30 दिवसानंतर सुद्धा आपल्याला वाटलं की त्या गोष्टीची आपल्याला खरोखरच गरज आहे, तर ती गोष्ट खरेदी करायची, ती वस्तू खरेदी करायची. पण ती वस्तू खरेदी केल्यानंतर पुढचे 30 दिवस तिच्याशी संबंधित कोणतीही वस्तू खरेदी करायची नाही. जर फोन घेतला तर महिनाभर जुनेच इयरफोन वापरायचे, शर्ट घेतला महिनाभर ज्या पॅन्टी घरात आहेत त्याच वापरायच्या. असं जर केलं तरच आपल्याला या गोष्टी, या सापळ्यातून आपण बाहेर पडू शकतो. नाही तर या सापळ्यामध्ये आपण गुरफटून जातो. आता हे जे काही वाचलेले पैसे असतात, तुम्ही जर विचार केला वर्षभरामध्ये तुम्ही किती गोष्टी नको त्या खरेदी केलेल्या आहेत, तेच पैसे जर वाचले, कधी कधी काय होतं, इमर्जन्सी, मेडिकल इमर्जन्सी येते, कधी कधी हॉस्पिटलचा विषय येतो, तर त्यावेळेस कधी कोणासमोर भीक मागायची वेळ येऊ नये आणि अशा वेळेस हा पैसा उपयोगी येतो. श्रीमंत तो नाही की जो अनावश्यक गोष्टी खरेदी करतो. श्रीमंत तो आहे ज्याच्या संकटाच्या वेळी स्वाभिमान गहाण ठेवायची वेळ त्याच्यावरती येत नाही. आता हा जर विचार तुम्हाला पटला असेल तर हा व्हिडिओ स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. तर आपले मित्र नातेवाईक जे अशा पद्धतीनं खरेदी करतायत, एक गोष्ट खरेदी केली की दुसरी, तिला जोडून तिसरी, चौथी, तर अशा लोकांना या सापळ्यापासून वाचवा. आणि तुम्ही या सापळ्यामध्ये कधी अडकले आहात का हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.